या हा परत. अच्छा. नमस्कार रेणुकाताई. नमस्कार. आम्ही संपतरावांचं अभिनंदन करायला आलो. या ना, या. या ना, या. बसा बसा बसा. अहो आई, सिद्धू, या सगळ्यांनी इकडे. अधिराज. नमस्कार. नमस्कार. आई. नमस्कार. सिद्धू, कसे आहात दोघे? मस्त मस्त. अभिनंदन संपतराव. अभिनंदन. नशीब एवढं तरी तुम्ही आणलं म्हणायचं. अहो नाहीतर मला तर प्रश्नच पडला होता की दळवींकडे देण्याची काही पद्धत आहे की नुसतं घेतच राहायचं समोरच्यांच्याकडून. काय संपत. फार बरं वाटलं तुम्ही येऊन माझं अभिनंदन केलं. नाही, माफ करा, उपवास आहे आमचा. मी चहाचं बघते. हा. नाही नको रेणुकाताई, उशीर होतोय, निघायचं होतं. हो. अहो नाही नाही काकू, असं कसं? नाही नाही, अहो चहा तरी घेऊन जा. असं काय? अरे नाही सिद्धू, आम्हाला काम आहे थोडं. बँकेत जायचं रे. पुढच्या वेळेस नक्की येऊ. अच्छा, येतो. हरीश, काही सांगायचंय का रे? हरीश, काय विचारते? काहीच बोलायचं नाहीये तुला? नाही, काहीच नाही. काहीच नाही. आई, अगं तू काय करतेस हे? माझा मुलगा जे काही वागलाय त्यानंतर काय करणं अपेक्षित आहे मी? असं काय केलं त्यांनी आई? भावना, म्हणजे तुला याबद्दल काहीच माहित नाहीये? नाही बाबा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? काय झालंय? हरीश, तू जे काही केलेस ते आता स्वतः तूच सांगणार आहेस का मी सांगू सगळ्यांना? हरीश, काका काकू, अहो काय झालंय? प्लीज सांगा ना. अहो आम्हाला टेन्शन यायला लागलंय आता.
मी सांगते ना, आरती भेटली होती आत्ता बाहेर. ती म्हणाली की हरीश खर्जावई म्हणून इथे राहणार आहे. काय विचारते मी? खरं आहे हे? हो हो हे खरं आहे. एवढी मोठी गोष्ट तुला आम्हाला सांगावीशी वाटली नाही? आणि का का असा निर्णय घेतलायस तू? तेही कुणाला न सांगता, न विचारता? नाहीतर काय करणार होतो आई? जानूच्या चोरोटीचा कार्यक्रम झाला तेव्हा तुम्ही मला बोलवलं का? घरातल्या कोणीही एका शब्दाने तरी मला सांगितलं का? अगं काय बोलतेस? मी स्वतः फोन केला होता तुला, आपण बोललो ना. ते कधी? कार्यक्रम संपल्यावर? हे बघा, वारंवार जर सगळे लोक माझ्याशी असंच अपमान करून वागणार असतील ना, तर मला त्या घरात राहायचं नाहीये. आणि तसंही माझे पप्पा हॅरीला त्याच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स मध्ये हेल्प करतात. सो आम्ही इथेच राहणं बेटर आहे. जानू जानू सावकाश जा आणि लवकर परत घरी ये. ओके? आणि काही वाटलं तर मला फोन कर. ओके, बाय. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. चल चल, सांगितलं ना. बस इथे. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. ह्या माझ्या मागे का लागले आहेत? आजी, तुम्हाला आता माझ्याशी काय बोलायचंय? म्हणजे आपण थोड्या वेळाने बोललो तर नाही चालणार का? हे बघा, मी ऑफिसमधून जरी सुट्टी घेतली असेल ना, तरी मला घरातून काम करावंच लागणार आहे. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुझं काम होतच राहील रे. चल बस. बोला. हे बघ, आता मी तुला जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची मला खरी खरी उत्तरं पाहिजे आणि ती मला पटली पाहिजे. ओके? आता मला तू सांग, मगाची फोनवरून तू जानूवर लक्ष ठेवत होतास का नाही? आजी, तुम्ही तेच तेच का विचारताय? कारण मी तुला तसं करताना पाहिलंय. ओके, तुम्ही पाहिलं? पण 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 मी माझ्याच बायकोला पाहिलं तर बिघडलं कुठे? जरूर पहा, माझी काही हरकत नाही. पण मगाच सारखं नाही. बिंदासपणे पहा. जा तिच्या खोलीमध्ये, तिच्या समोर बस, तासनतास बस. पण मगाशी जे बघत होतास ना, त्याला पाळत ठेवणं म्हणतात. तू तुझ्या बायकोवर पाळत ठेवतोस? तुझा विश्वास नाहीये तुझ्या जानूवर? असं काही नाही आजी, तुमचा ना गैरसमज होतोय. मी काही पाळत ठेवत नाहीये जानू. मला तिची काळजी वाटते म्हणून तिच्यावर लक्ष ठेवतो, एवढंच आहे. शब्दांचे खेळ करू नकोस. तुला सतत जान्हवीवर पाळत ठेवायची असते. मी आत्ताच नाही, यापूर्वी अनेकदा तुला पाहिलेलं आहे तिच्यावर पाळत ठेवताना. तुझ्याबरोबर असलेली जान्हवी आणि तू नसताना बिनधास्तपणे वावरणारी जान्हवी, खूप फरक आहे. तू आसपास असलास ना तरी जान्हवीच्या मनात एक अनामिक भीती असते. हा काय प्रकार आहे? हरीश, म्हणजे तू हे सगळं फक्त पैशांसाठी केलंस? माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये बाबा. जोपर्यंत माझ्या अकाउंटला 20 लाख रुपये जमा होत नाही ना,
तोपर्यंत मी इथेच राहणार. आणि त्यात मला पप्पा सुद्धा मदत करतायत हे सुद्धा खरं आहे. पैशांसाठी गरजावई व्हायला तयार झालास तू? एक मिनिट. तुम्ही असं म्हणताय जसं काही हरीशने मोठा क्राईम केलाय. अहो, घर जावई होणं काही क्राईम आहे का? नाही नाही सिंचना, अगं घर जावई होणं हा अजिबातच क्राईम नाहीये ग. लग्न झाल्यावर हरीशनं स्वतःच्या आईवडिलांकडे राहावं की त्याच्या बायकोच्या आईवडिलांकडे, हा सर्वस्वी याचा निर्णय आहे. त्यात आम्ही काहीही हस्तक्षेप करणार नाही. पण फक्त पैशांकरता हरीशनं इथं राहावं हे हरीशचे आई वडील म्हणून आम्हाला दोघांना कधीही मान्य होणार नाही. अगदी बरोबर. आणि काय रे, कुठे कमी पडलोय आम्ही? तुला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, सक्षम केलं. आणि तुला मेहनत करून पैसे कमवता येत नाही? कायम पैशांसाठी दुसऱ्यावरच अवलंबून राहायचं? अरे आयुष्यात जर तू कसली हिंमतच करणार नव्हतास तर मग लग्न तरी का केलंस? हरीश, लग्न म्हणजे काय हे कळतं का रे तुला? अरे लग्न म्हणजे एक जबाबदारी असते. जी मुलगी आपल्या आई वडिलांचं घर सोडून नवऱ्याकडे राहायला येते तिची जबाबदारी घेतो नवरा. आणि तू काय केलंस? आधी पैशांकरता स्वतःच्या आई वडिलांवर अवलंबून राहिलास, मग बायकोवर, आणि आता बायकोच्या घरच्यांवर. अरे तुला लाज वाटत नाही का रे? खरंच आहे हरीश, कुठे कमी पडलो आई वडील म्हणून सांग ना. तुझ्यावर संस्कार करण्यात, तुला लहानाचं मोठं करण्यात कुठे चुकलो नाही? म्हणजे मला खरंच कळत नाहीये, मेहनतीने पैसे कमवायचे सोडून बाकी सगळे मार्ग सुचतात तुला. काय तर म्हणे मी नोकरी करणार नाही, व्यवसाय करणार, मोठी उडी घेणार. आणि कसली मोठी उडी घेतलीस? लॉटरीचं तिकीट काढलंस? आई, अगं एक शब्द बोलू नकोस. तुला वागताना करताना लाज नाही वाटली आणि आज माझ्या तोंडून ऐकताना शरम वाटते? लॉटरीचं तिकीट विकत घेतलंस, सिंचनाचे दागिने विकलेस, आणि आता काय? आता तर कळच गाठलंस रे. सासरी घरजावई म्हणून राहणार तू? का मेहनत करायची तयारी नाहीये तुझी? अरे देवाने हातपाय दिले, निरोगी शरीर दिलंय, शिक्षण पण दिलं ना आम्ही, देवानी बुद्धी पण दिलीच आहे थोडीफार. त्याचा वापर कधी करणार तू? सिंचना जर म्हणाली की 20 लाख रुपये बँकेत दिसले पाहिजे तर का नाही म्हणालास? हो करेन उभे. का नाही मेहनत करण्याची इच्छा दाखवलीस? का नाही तिला म्हणालास की लाख मारेन तिथे पाणी काढेन? अरे तू हातपाय गाळून बसलास. काकू काकू तुम्ही प्लीज थोडं शांत व्हा. सिद्धू प्लीज बोलू दे त्यांना. त्या नेमक्या माझ्याबद्दल काय विचार करतात ना हे कळू दे तरी मला. ताई, अगं काय चाललंय तुझं? तू का अशी वागतेस? तो हरीश काही बोलत नाही म्हणून तू गैरफायदा घेऊ नकोस त्याचा. सिद्धू तू एक मिनिट ताई, तू माझी थोरली बहीण आहेस, तुझ्या संसारात बोलण्याचा अधिकार नाहीये मला. पण जो धाकटा भाऊ या नात्याने तुला सांगतो, तुझं हे असं वागणं हरीशला घेऊन इथे कायमचं राहणं हे खरं सांगू तर मला अजिबात पटलं नाहीये. बाकीच्यांचा मला माहित नाही, पण मी आणि भावना मॅडम तुला यात अजिबात सपोर्ट करत नाहीये. अगदी बरोबर. हरीश, अरे इथे राहून सुद्धा तुला मला यातलं काहीही सांगावंसं वाटलं नाही? तू मला यातलं काहीही सांगितलं नाहीस कारण तुला तुझ्या वागण्याची लाज वाटतेय, बरोबर ना? ताई प्लीज हा, हॅरीला कशाची लाज वाटली पाहिजे आणि कशाची नाही वाटली पाहिजे ना हे तुम्ही तरी सांगू नका. आधी स्वतःकडे बघा किती सेल्फिश आहात ते. बस झाला ताई.
भावना मॅडमचा यात काही संबंध नाही. उगाच वाटेल ते बोलू नकोस. जावई बापू, एक मिनिट. काय रे हरीश, तुला खरंच असं वाटतंय तू जे केलंयस ते योग्य आहे? मला तुझं उत्तर ऐकायचंय. त्याला कशाला विचारताय? मला विचारा ना. शेवटी मी त्याची बायको आहे. हॅरी जे काही वागतोय ना ते बरोबर वागतोय. आमचं फ्युचर सिक्युअर व्हावं हा बेसिक थॉट आहे आमचा, आणि म्हणूनच आम्ही असं वागतोय. सो आमच्या या डिसिजनमध्ये कोणीही काही न बोललेलंच बरं. कळलं तुम्हाला? या आता. सिंचू, सासरची माणसं आहेत ती. अशा पद्धतीने बोलतात का? भान ठेव जरा. आई माझ्या सासरची माणसं आहेत ना, मग त्यांच्याशी मीच बोले. तू नको मध्ये पडू. सिंचना, अगं अशी कशी बदललीस तू? आई जशी वेळ बदलते ना तशी माणसंही बदलतात. हा ऐक, नाही, विश्वास ठेव. तू आता जे काही वागतेस ना त्याचा आज ना उद्या तुला पश्चाताप होणार. तो होईल तेव्हा होईल. तुमचं जर बोलून झालं असेल ना तर प्लीज या. लक्ष्मी, ऐकलंस ना तू? आपली सून आपल्याला इथून जा असं सांगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर आपल्या मुलाचं काहीच म्हणणं नाहीये. त्यामुळे आता इथे थांबण्यात अर्थ नाहीये. चल निघूया. चल निघू आपण. आई, आई, बाबा. निघतो आम्ही. अहो, सिंचनाचं एक म्हणणं मात्र पटलं. वेळ बदलली की माणसं बदलतात. हे आपल्यापेक्षा जास्त कोण सांगू शकणार? गेल्या काही महिन्यात आपल्या मुलांना किती बदलताना पाहिलं ना ग आपण. अहो तरी पण लक्ष्मी, तुला एक सांगू? आता इथे आतमध्ये जे काही घडलं, हरीश जसा वागला ना त्याचा मला धक्का नक्कीच बसला. आश्चर्य नाही वाटलं. घराचे 2 तुकडे झालेले पाहिले का आपण? यापेक्षा जास्त वाईट काय घडू शकतं? आणि आता सिंचना नाही का म्हणाली, वेळ बदलली की माणसं बदलतात. आपल्या मुलांना जसं वागायचंय तसं वागू दे. कदाचित वेळ बदलली की तेही बदलतील. आपण याकडे चांगल्या दृष्टीने, चांगल्या अर्थाने बघू नका लक्ष्मी. आशा करूया की आपली मुलं बदलतील आणि
हा बदल चांगल्या करता असेल. चल मी गाडी काढतो. लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, ए लक्ष्मी काकू. जावई बापू अहो इथेच आहे मी. अहो नाही नाही नाही, मी तुमच्याशी बोलत नाही. मी माझ्या लक्ष्मी काकूला बोलत. काहीतरी काय बोलताय? काकू, मी लग्नाआधी तुझ्याशी जसं वागायचो ते वागणं तुम्हीच करतेस ना. अगं माझंही तसंच झालंय. माझी ओरिजिनल लक्ष्मी काकू आहे ना, मला दिसतच नाही कुठे. जावई बापू, काकू नको ना या सगळ्याचा एवढा त्रास करून. माझी मुलं कशी वागतायत बघताय ना तुम्ही. मुलं अशी वागायला लागल्यावर आईला त्रास होणार नाही तर आणखीन काय होणार. पण काकू, मी ज्या लक्ष्मी काकूला ओळखतो ना, तिच्यासाठी हा प्रॉब्लेम एवढा मोठा नाहीये. आणि माझी सासू सुपर सासूबाई आहे. सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करते. हेच काकू, हेच तुझं जे स्माईल आहे ना, तेच मला बघायचं होतं. आणि काकू खरंच सांगतो, विश्वास ठेव ना माझ्यावर. मी ओळखतो ग सिंचना ताईला. मला माहिती आहे लवकरात लवकर आहे ना तिला तिची चूक कळेल आणि हरीशला घेऊन घरी नक्की परत येईल. बघच तू. पण तोपर्यंत तू अशीच हसत राहणार आहेस. खरंच जावई बापू, माझ्या या मित्राला मिस करत होते मी. खूप गरज होती या मित्राची. विषय आहे. हा, थँक्यू. हो काय हो सुपर सासूबाई. हा, अहो जावायला थँक्यू म्हणतातोय. हा, माझ्या मित्राला. ते तर अलाउडच नाहीये. तू आणि भावना मॅडम एक सारख्याच आहात. तुम्ही फिल्म वगैरे बघत नाही का? अगं मैत्रीत सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नसतं अगं. बर. आणि हो काकू, तुला कधी काही बोलावं असं वाटलं ना तर तुलाच फोन करणार. करेक्ट. येऊ का जावई बापू? या हा सासूबाई. काकू काय झालं? सुखी राहा. येते. मी अनेकदा हे पाहिलंय. व्यंकीने जान्हवीला मिठी मारलेले सुद्धा तुला साधत नाही. खरंय ना हे? काय विचारते मी? अरे व्यंकी भाऊ आहे तिचा. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि त्यांच्या नात्यावर तू संशय घेतोस? आजी आजी हे बघा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेतात. ओके, मी असं कधीच म्हणालेलो नाही. तुम्ही हवं तर जानूला विचारा ना. कोणाला कशाला विचारायला पाहिजे? अरे तुझं वागणं आणि तुझी नजरच सगळं बोलून जाते बघ. त्या दिवशी लक्ष्मीने जानूच्या दुधामध्ये शतावरी कल्प घातलं, त्यावर सुद्धा तू आक्षेप घेतलास. अहो, खूप पौष्टिक औषध आहे. गरोदरपणात सगळ्या बायका घेतात. मी सुद्धा घेतलं होतं. आणि काय होतं, गर्भात जे बाळ असतं ना त्याची छान वाढ होते. जयंत, अरे तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का? अरे तिची आई आहे ती जे देणार ते योग्यच देणार. जानूनं श्रीनिवासच्या गाडीमध्ये बसायचा हट्ट केला, त्यालाही तू नाही म्हणालास. अरे हे सगळं काय आहे? जानू प्लीज तू माझं ऐक. नाही अजयन, मला आत्ताच या गाडीत बसायचंय म्हणजे बसायचं. थांब जानू, तू आता गाडीत बसणार नाहीयेस. अरे जानू लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या पोटची पोरगी आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात ते तिला.
आणि त्यांच्या प्रेमावर तू संशय घेतोस? आजी, याला शंका घेणं नाही, त्याला प्रेम करणं म्हणतात. माझं जानूवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तिला मुठीत ठेवतोस. हा, अरे हे कसलं प्रेम? याला प्रेम नाही म्हणत. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? हा, एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे त्याला हवं तसं वागण्याची मोकळीक देणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं. तू तर असं काहीच करताना दिसत नाहीस. हे कसलं प्रेम? प्रेमाच्या नावाखाली तू तिला स्वतःच्या धाकात ठेवलंयस. ती पोर गुदमरली गेलीये तुझ्या धाकात. कोणाला कळतंय का नाही कळत आहे माहित नाहीये, पण माझ्या मात्र हे चांगलंच लक्षात आलंय. प्रत्येक गोष्टीत तिला तुझी भीती. जयंतला हे आवडणार नाही, जयंतला ते आवडणार नाही, अशा ह्याच्यात ती स्वतःच जगणंच विसरून गेले रे. हे बघा आजी, तुम्ही मला असं बोलू शकत नाही. ही माझी प्रेम करायची पद्धत आहे. त्यावर काही बोलण्याचा तुम्हालाच काय, जगात कोणालाच अधिकार नाही. अरे तुम्ही माझ्या प्रेमावर शंका घेताय. काच भलतच झालं ना ग लक्ष्मी. हे बघ ना, आपलं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे घ्यायचं आज, असं ठरवलं होतं आपण. म्हणूनच खरं तर बँकेत जायचं होतं, पण हे काहीतरीच घडलं. अहो, आपण आज बँकेत नाही गेलो तर चालेल का? तुझी इच्छा नाहीये म्हणून आज नको जाऊ दे लक्ष्मी. पण एक लक्षात ठेव लक्ष्मी, अगं इतक्या खस्ता खाऊन आपण इथपर्यंत आलोय आणि या सगळ्या प्रवासात आपलं घर बांधायचं स्वप्न आपण अजूनही जिवंत ठेवलंय. त्यामुळे आपली मुलं आपल्याशी कशीही वागली तरी सुद्धा आपण आपल्या स्वप्नाचा विसर पडू द्यायचा नाही. तू म्हणते सर आज नको जाऊया बँकेत, पण आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा बँकेत जायचं आणि आपलं लक्ष्मी उर्वास बांधायचं. मला पुण्यात सोडता ना जानूच्या घरी? तुझ्या घरी येत नाहीस का? नाही हो, उशीर झालाय. जाऊई बापूंना मी म्हटलं होतं की पटकन जाऊन येते. मी घरी पोचले तर मग त्यांना त्यांची कामं करता येतील ना. बरं. हा बाबा माझ्याकडे असं का बघतोय? येडाय ते, लक्ष नको देऊ. त्या इनामदारांचा विषय ऑफ केलाय. आता माझे पैसे पूर्ण देऊन टाका. माझं एक काम आहे अर्जंट, मी निघतो. हा साहेब, मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं, मला या गावात राहणं मुश्किल होत चाललंय. आजूबाजूचे लोक सगळे ओळखत चालले आहेत मला, अशी भीती वाटते मला. ते काय नाही, तुम्ही माझे पैसे मला लवकरात लवकर देऊन टाका आणि या गावातून पहिलं हाकलून काढा. आत्ताच एका म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटून पळून आलो, नाहीतर त्याने मला धरलाच होता. यात जर मी अडकलो ना तर सगळ्यांना अडकवणार.
तुम्ही दोघं काय करताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मगाशी सांगितलं ते ऐकायला आलं नाही का? नीट ऐक, पुन्हा सांगते, हा आमच्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे, त्यात तुम्ही मध्ये पडायची गरज नाही. चूक. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जर का दोन्ही घरांवर आणि घरातल्या माणसांवर परिणाम होत असेल ना, तर हा मॅटर तुमचा पर्सनल नक्कीच नाही. करेक्ट आहे. आणि ताई, तू या घरची मुलगी आणि त्या घरची सून आहेस, तर निदान घरातल्या माणसांचा तरी विचार कर ग. आज काका काकू स्वतः घरी आले होते, झालं गेलं ते सगळं विसरतोय, तुला सगळं समजवत होते, पण तू. बरोबर आहे सिंचू. सिंचू, अगं आईबाबांनी कायम माझ्या हाती तुझाच विचार केलाय. हॅरी, आता तू या दोघांसमोर मला एकटं पाडणार आहेस का? नाही, तशी तू एकटीच आहेस, कारण हे सगळं जे चाललंय ते फक्त तुझ्या डोक्यात चाललंय. हरीशला पण हा निर्णय मान्य नाहीये, फक्त तो तुझ्यासमोर बोलू शकत नाही एवढंच. हो, नसेल त्याच्या मनात, पण सध्या तरी त्याला माझंच ऐकावं लागेल, कारण त्याच्यावर असलेले लोन पप्पानी फेडले. याच्या आधी त्याच्यासमोर खूप वेळा डोकं फोडलंय मी, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. पण त्याने माझ्यासाठी कधीच स्टँड नाही घेतली, म्हणून मला त्याच्यावर फोर्स करावा लागतो. पण बळजबरीनं कुठलंही नातं नाही टिकत सिंचना वहिनी. लुक हुज टॉकिंग. जिचं स्वतःचं लग्न फोर्सफुली झालं. अगं, सिद्धूने तुझ्या गळ्यात न विचारता मंगळसूत्र घातलं ना, मग तुम्ही दोघं नवरा बायको झालाय. आठवतंय ना? ताई, सिद्धिराज, चुकतंय तुझं वहिनी. मला मान्य आहे सिद्धिराजनी माझ्या परवानगी शिवाय माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण माझ्याशी लग्नाआधी आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी कायम माझ्या मतांचा विचार केला, कायम माझ्या मतांना प्रायोरिटी दिली. अगं, माझ्यासाठी ते स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात उभे राहतात. तू करू शकणार आहेस हरीशसाठी? आता आजी जेव्हा हरीशला नको नको ते बोलत होत्या, तेव्हा का नाही घेतलास तू त्याच्यासाठी स्टँड? मॅडम, हे सगळं तुमच्या लक्षात येईल आणि कधीतरी तुम्ही माझ्या बाजूने बोलाल हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं हो मला. गाडीने करेक्ट रूट पकडलाय. नाही घेतली मी हरीशची बाजू, पण त्याची कारण ना मलाच माहिती. लग्न झाल्यापासून मला किती त्रास झालाय ना, हे तुम्हा सगळ्यांना एक्सप्लेन करायची मला गरज नाहीये. नवऱ्याच्या किती आणि कोणत्या गोष्टी लोकांसमोर बोलायच्या हे मला चांगलंच कळतं. हा, आणि एक मिनिट, तुम्ही सगळे माझ्यावर का चिडताय हे चांगलंच कळतंय हा मला, कारण मी माझ्या सासू सासऱ्यांना हर्ट करते. पण काय ग, तुझं लग्न झाल्यापासून तुझे सासू सासरे तरी आहेत का खुश? तुझ्यामुळे रोज त्यांना मनस्ताप होतो, हे विसरू नकोस. आली मोठी मला सांगणारी. ताई, तिथे कोण किती आणि काय चुकतंय ना, हे आता आम्ही तुला सांगत बसणार नाही आहोत, कारण घरची भांडणं लोकांसमोर किती आणि केवढी सांगावी ना, इतकं कळतं मला. आणि ते सगळं जाऊ दे ना, तू मला एक सांग, उद्या सकाळी उठून जर मी बोललो की मी भावना मॅडमच्या घरी चाललोय राहायला कायमचा, चालणार आहे तुला? नाही चालणार ना. म्हणूनच सांगतोय तुला, डोळे जरा उघड, शांत डोक्याने विचार कर, काही ना काहीतरी मार्ग निघेल. अगं, असे एक घाव दोन तुकडे करून काही हाती लागणार नाहीये तुझ्या. अहो, मला खरंच कळत नाही सिंचना वहिनीला नक्की काय झालंय. ती हरीशचा या सगळ्यात विचारच करत नाहीये. आता बायको आपल्या नवऱ्याचा विचार नाही करणार तर कोण करणार? तसा तुम्ही माझा करता. बरोबर बोलताय ना. नाही म्हणजे एक वेळ होती जेव्हा मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून तुम्ही मला घरात घ्यायला सुद्धा तयार नव्हते, आणि आज खूप मोठ्या मनाने तुम्ही मला माफ केलंय. सिंचनाताई समोर माझी बाजू घेत आहे.
मी तुझ्यावर संशय घेते कारण ते करायला तू मला भाग पाडलेस. अरे ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करते म्हणून तिने तुझ्यावर कधी बंधनं घातली आहेत का? हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं वागू नको, तसं वागू नको, हा? नाही ना? म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? हे बघ, मी सगळ्यांना एकत्र बोलवणार आहे आणि मला तुझ्या वागण्यातल्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी दिसतात त्या मी सगळ्यांसमोर मांडणार आहे. लक्ष्मी, ए लक्ष्मी, उठ ग, आलो आपण, पोचलोच. म्हणजे तुम्ही नक्की काय करायचा विचार करतात? हे असं सगळ्यांच्या समोर आणून तुम्ही नक्की काय साध्य करताय आजी? तुम्ही माझ्यापासून जानूला दूर करायचा विचार करताय का? वेळ पडली ना तर तेही करायला मी मागे पुढे पाहणार नाही, कळलं? मी माझ्या नातीला लग्न करून तुझ्यासोबत या घरात पाठवलं, ती सुखात राहावी म्हणून. पण ती सुखी नसेल ना तर असं खितपत आम्ही सोडणार नाही. गरीब असलो म्हणून काय झालं? आमच्या मुलींना सासरी त्रास होत असेल तर त्यांना पोसायची धमक आहे आमच्यात. सुखात? जानू सुखात नाही. जानू सुखात नाही असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? कोणतं सुख नाहीये तिला या घरात. मी जगातली सगळी सुख तिच्या पायाशी आणून ठेवू शकतो. तुम्ही कोणी विचारही करणार नाही ना एवढं सुखात मी तिला ठेवू शकतो आजी. अरे या बाहेरच्या सुखांचं करायचं काय? हा, ती मनातूनच सुखी नसेल तर तिच्या पायाशी तू कितीही सुख ठेवलीस तरी ती अजिबात खुश असणार नाहीये. येतंय का लक्षात तुझ्या? हे बघ, तुला तुझी चूक समजून घेऊन वागावंच लागेल, नाहीतर आम्हा सगळ्यांना यावर कठोर निर्णय घ्यायला लागेल. या म्हातारीला शांत केल्याशिवाय काहीच खरं नाही. हिने खरंच बैठक बोलावली आणि जानू मला सोडून गेली तर? नाही, मला काहीतरी करायलाच हवा. असं काहीतरी ज्याने पुन्हा एकदा तिचा विश्वास जिंकता येईल. कळतंय का तुला? जानूला चांगलं वागवलं नाहीस सर. आजी, हो आजी, आजी हे काय बोलताय तुम्ही? प्लीज, जानू मला सोडून जाईल असं काही बोलू नका, प्लीज काही बोलू नका. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरात माझ्यावर संस्कार करणारा कोणी नाही, हक्कानं कान पिळणारा कोणी नाही, प्रेमाने समजवणारा कोणी नाही. झाली असेल माझ्याकडून चूक, झाली, मी मान्य करतो माझ्याकडून चूक झाली. पण आजी, मी वाईट नक्कीच नाही. खरंच आजी, मी वाईट नाहीये. मला प्लीज आणखी एक संधी द्या ना, प्लीज आणखी एक संधी द्या प्लीज मला. प्लीज 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 आजी, प्लीज आणखी एक संधी द्या. आता कसं बोलला शहाण्या मुलासारखं? अरे तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहेस. तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी ज्या खटकणाऱ्या आहेत त्या तू बदलण्याची तयारी दाखवलीस तर आणखीन काय हवंय आम्हाला? नक्की दाखवेन, नक्की दाखवेन आजी. आय प्रॉमिस, नक्की दाखवेन. खरंच नक्की दाखवेन. आय प्रॉमिस आजी, आय प्रॉमिस. चला, निदान आता तो विचार तरी करेल. मुलगा चुकत असला तरी समजूतदार आहे. देवा, यांचा संसार तसा सुखाचा आहेच.
पण या छोट्या मोठ्या कुरबुरी मोठं स्वरूप घ्यायच्या आत बंद झाल्या तर बरं. आता बाळ होणार आहे यानं, त्याआधी घडी बसायला हवी. निदान मुलींच्या बाबतीत तरी लक्ष्मी आणि श्रीनिवासला बिंदास राहू देत.